चाही पाजलो नाही बोलला बोललोय नाही माझी मी नाही जात तटी आज मर लय येणार या तसे त्या साधू हा गांगरूळ गडचा राजा बुवा थोडी थोडी स्वामीच्या शिष्याला सांगून म्हणे जा महाराजले म्हणा मी तुमच्या भेटीला आलो. शिष्य गेले बाबा गांगरोळ गडचा राजा पिपाजी सैन्यासहित हत्ती गोळ्यासहित दारी उभा आहे तुमच्या भेटीसाठी. ते बी संत गजानन बाबाची आरती घरोघर होते गावोगाव होते. प्रत्येक गावात चौफुल्लीत आता मंदिर बांधणं लावले छोटे छोटे. काऊन बांधणं लावले गजानन बाबांनी सांगितलं का बांधा एखादा वटा त्याच्या एखादा फोटो ठेवा नवा आमचा तटी सांगलं कोणाले रिकामे धंदे का आले करतील. गजानन महाराज त्याच्या मस्तीत आनंदात तल्लीन आहे. जिसकी हमें लागी है लगन हम है उसी में मगन. पण लोक असं करतात काऊन त्याचं फार मोठं कारण आहे. नरहरी बाबांना गावा का अभंगामध्ये सांगलं ते ज्याला कोणतीच आशा नसते पण त्या साधूजवळ गेल्यानं जीवाच्या बंद्या आशा पुऱ्या होतात. हे आहे त्यातलं रहस्य. आपण भाकर खातो तर आपलं कसं पोट भरते झप येते शांत वाटते. काऊन त्या भाकरले भूक लागत नाही म्हणून ते पोटात गेल्यानं तुमची भूक शांत होते. तिले जर भूक लागली असती तर पोटात जाऊन तुमचे आतडे नसते तोडले की नाही. भाकरले भूक लागत नाही म्हणून तिच्या संगतीने आपली भूक शांत होते. असं ज्या साधूले काचीच आशा नाही पैशाची नाही मानापानाची नाही मोक्षाची नाही काचीच नाही एकच आशा आहे फक्त तुम्ही न देवाचं नाव अशी आशा ज्या संताकडे असते म्हणून त्या संताकडे गेल्यानं आपल्या आशा पुऱ्या होतात आणि आपण भजनाला लागतो. नरहरी माऊलीने सांगलं हे व्याख्या गजानन बाबाची. हा त्याला आशा कोणतीच नाही म्हणून तठी गेल्यानं आपल्या आशा पुऱ्या होतात. बाबाचा बंगा माझे 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 अवघे गेले माझे 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 अवघे गेले जय नरहरि कुबे कभी नहीं उबरले माझे 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 अवघे गेले माझे 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 अवघे कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. रामानंद स्वामीनं त्याच्या शिष्याला सांगलं की राजाला म्हणा तू सैन्य घरी पाठवून दे हत्ती घोडे पाठवून दे. त्याजवळ ठीक आहे काम नाही. साधूच्या जवळ काय काम आहे ते लढाईत काम आहे. त्या हत्ती घोडे अटी आले पाहिजे हत्ती घोडे अटी पाहिजे चिपोळ्या टाळ विना मुर्द नसलं तर 2 हात तोंडानं देवाचं नाव घ्या टाळी वाजा झाला साधू खुश. आणि राजाला माझा निरोप सांगा की तुझ्या अंगावर तू भरजरी पोशाख आहे त्याचे काही काम नाही तू काढून टाक. आणि ते सोनं चांदी डोक्यावरला मुकुट तू घरी पाठवून दे. तू काय मावलेली विठोबा भेटले विठोबाला काय मागणी मागली तुकोबानं तू का म्हणे करी फकीराच्या परी रात्रंदिवस आडी येईल वाचे तुकोबा मला देवा मला फकीरावानी कर. हे मटेरियल काहीच नको देऊ मला पैसे सोनं चांदी चांगल्या चांगल्या मामन अटकीन काहीच नको देऊ मला फकीर करून टाक लवकर म्हणजे रात्रंदिवस हरी येईल. हा रात्रंदिवस मामुखांना आलं पाहिजे तू असं कर. शिष्य आले राजाला सांगलं बा महाराजाचा असा निरोप आहे. राजाने शिपाई हत्ती घोडे मंत्री प्रधान पाठवून दिले आणि अंगावर जे सोनं होतं ते ब्राह्मणाईले साधू संताईले दान करून टाकलं. हटके कपडे घातले राजा उभा राहिला म्हणजे सांगा आता महाराजाले येऊ काय भेटीले. शिष्य गेले म्हणे बाबा राजाने खरं एवढा त्याग केला
आता त्याग केला म्हणून काय आंधळ प्रेम करायचं काय कोणावर? कोणासाठी ह्या अनमोल किमतीचा देहाची सत्यानाची कोणाची सेवा करायची काय मरेलो? खऱ्याबद्दल वाद नाही, पण आंधळ प्रेम त्याचं आपल्यावर किती आहे हे तपा. त्याचं ती वर नाही, तुम्ही चाललेच जीवाचं लाई लोन करत. मग हे गॅरंटीचं बरं आहे ना आपलं कृष्ण परमात्मा हे संत हे बरे नाहीत गॅरंटीचे. याने दगा दिला काय कोणाले? रामानंदानं स्वामीला सांगलं की ते पिपाजी राजाले म्हणा, दारी जे वळाचं झाड आहे त्या वळाच्या झाडावर चवळ आणि खाली आहे मोठी विहीर. मी दारी येतो आणि मी म्हणे टाक उदिता टाक. चढला बा राजा वर, वळावर चढला. महाराजाचा निरोप ऐकला म्हणे मी चढतो वळावर. बसून राहिला त्या डांगीवर, खाली विहीर मोठी. आले रामानंद स्वामी पाहतात तर वा रे वा, बसेल आहे राजा, फाटके कपडे घालेल बसेल आहे. मग कसं आहे, तुम्हाला देव दाखवणं आहे ना, परमात्मा दाखवणं, 84 लाख योनीतून मुक्त करणं आहे श्री गुरुले. त्याने तुमची जराशी की पारख पाहू नये काय? नाही, तुम्हीच पहा फक्त साधूची पारख, खरा आहे की खोटा, असली आहे की नकली. तुमची जराशी पाहिली तर मग सन करता. रामानंद स्वामीने पाहिलं, वा रे वा, राजा जाऊन बसेला टांगीवर. स्वामीने सांगलं पिपाजी राजा, त्यानं हात जोडले, उतर बा खाली. उतरला खाली, दर्शन घेतलं रामानंद स्वामीचं. काय राजा, बरेच दिवसापासून भेट झाली, राज्य कारभारात तल्लीन होता, आज कशी काय झाली बा इच्छा याची? म्हणे बाबा मी देवीचा भक्त होतो, पण मला देवीनं सांगलं मी मोक्ष देऊ शकत नाही. त्याच्यासाठी मोक्ष देणारे दोनच जण आहेत, एक तर देवाचं नाव, एक तर देवाचे लाडके साधू. तू काय माऊलीने सांगलं, मुखी नाम आणि हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे त्याले मोक्ष भेटीन की नाही, मुक्त होईन की नाही असं मनात येणार. मोक्ष त्याच्या मागे हिंटे, हात असं खंदे वावरात, विठोबा विठोबा विठोबा, मोक्ष मागे हिंटे त्याचे. भोळ्या भाविकांनो जरा माझ्याशी बोला, हाच रस्ता जाते का सांगा आश्रमाला, हाच रस्ता जाते का सांगा आश्रमाला. बाबाची एक भक्तिमती बाई विचारते भोळ्या भाविकाले की मला बाबाच्या आश्रमात जायचं हो, मला रस्ता सांगा. त्या लोकांनी सांगलं, बाई बाबाच्या आश्रमाची एकच खूण आहे, मोक्ष ब्रह्मज्ञान जेथे झाडती अंगण, मोक्ष ब्रह्मज्ञान जेथे झाडती अंगण, तोच ओळखावा माझ्या बाबाचा आश्रम. जडी देवाच्या नावाचा गजर आहे तडी मोक्ष ब्रह्मज्ञान कैवल्य अंगण झाडते. तुकोबानं सांगलं, मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासीन होय सांगू ऐसी तुका म्हणे. हे ज्ञानी लोक लागले मोक्षाच्या नांदी. भक्त सपना ढुकूनही पाहत नाही त्याच्याकडे. भक्त म्हणते गो विठोबा विठोबा रातभर दिवस. काय झालं, रामानंद स्वामींनी सांगला, राजा तुही आपली बरेच दिवसाची भेट नाही, आम्हाला आठवण येत जाय, पण तू राज्यात तल्लीन होता आज योगाला, आता काय तुझी इच्छा आहे? राजानं सांगलं म्हणे बाबा माझी इच्छा आता आश्रमातच राहायची आणि इथे सेवा करायची. राय बाबा नरहरी बाबानं कोणाला राय म्हटलं नाही, कोणाला जाई म्हटलं नाही. येता तरी सुखी या, जाता तरी नाही कुणा समज्जा, या जो पडी तमाशा. फक्त श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांनी एकाच जणाले या म्हटलं आणि एकाच जणाले जा म्हटलं. मग ते पिपाजी राजा तरी सेवा करत जाय. आश्रमातली सेवा, आश्रमाची सेवा म्हणजे फार सोपी आहे. सडा सारवन झाडावा आश्रम, प्रेमे पाणी घाला वृंदावन, आश्रमी आलिया एक नेम आहे, भजन करावे आवड. तंबाखू हा डाकू, बिडी त्याची आश्रमात जागा यांना. हा मग बाबानं स्वतः ऐकलाय बरं. म्या म्हटलं मला आलतात, म्या म्हटलं बाबानं ऐकला मस्त डोळ्याला. बाबाचे हे नेम चालवील कोणी, हे नेम जो नरहरी माऊलीचे चालवीन परमात्मा त्याच्यावर कृपा करा. मग राजा असा बरेच दिवस आश्रमात गेल्यामुळे काय झालं की राजा गादीवर नसल्यामुळे राज्यात चोर बदमा दादागिरी करणारे लोक बैठले. सज्जनाईले छळ व्हायला लागला, गुन्हेगारी वाढली.
प्रधानाला रामानंद स्वामीला सांगलं, म्हणे बाबा राजा तुमचा शिष्य झाला, पण माझ्याने काही राज्य सांभाळले जात नाही, बदमाश लोक त्रास देऊन राहिले, आता राज्य आता जाते वाया. मग रामानंद स्वामीने पिपाजी राजाला बोलावलं, बा आता तुम्ही घरी जा, राज्य कारभार सांभाळा, आश्रमात राहू नका. त्यांनी सांगितलं बाबा मी जातो, पण मग आपली भेट. रामानंद स्वामी सांगला आपली भेट नाही, तू जाय राज्य कारभार सांभाळ, माझी आज्ञा आहे, मी तुझ्या भेटीला येईल. बस लगेच दर्शन घेतलं, पिपाजी राजा घरी गेला. पण पिपाजी राजा त्या आसनावर बसला नाही, गादीवर बसला नाही. ते जे आसन होतं नाही राजगादी, त्या गादीवर रामानंद स्वामीचा म्हणजे आपल्या गुरु माऊलीचा फोटो ठेवला, पादुका ठेवल्या, आणि आपण खाली बसला. खाली बसून आसन टाकून राज्य कारभार सुरू केला. दुष्ट दुर्जन बदमाश लोकांचा बंदोबस्त केला राजानं. मस्त होम हवन भजन कीर्तन सगळ्या गोष्टी, गायची कत्तल बंद झाली, चांगलं राज्य सुरू झालं. पण राजाचं मन एकाच गोष्टीत अटकेल होतं, हे तर सगळं झालं बराबर, पण माझ्या गुरु माऊलीनं मला सांगेल होतं मी तुझ्या भेटीला येईल. अजून येऊन नाही राहिले. करता करता 1 वर्ष लोटलं. किती दिवस? 1 वर्ष. राजाचा धावा सारखा चालू होता, आता येतील माझे स्वामी, ता येतील, पण त्याने सांगेल होतं मी, तर ते काही येत नाहीत. म्हणून राजाला दुःख त्या गोष्टीचं होतं. शेवटी राजानं पत्र लिहिलं आणि प्रधानाच्या हाती गुरुजीला पाठवलं की बाबा एक वेळ तरी या मा भेटीले. तुम्ही ना सांगलं राज्य कारभार करा, आता मी राज्य कारभार करून राहिलो, तुमच्या आज्ञेचं पालन करून राहिलो, पण मा जीव घायभरून राहिला. ते पत्र रामानंद स्वामीने वाचलं, 40 शिष्य सोबत घेतले आणि रामानंद स्वामी काशीवरून गांगरोल गडले पिपाजी राजाच्या भेटीने निघाले. बाबा या ना हो आमच्या गावात होऊन जाऊ द्या, होऊन जाऊ द्या, इथे तुमचे भागवत. बाबा ना हो, बाबा ना हो, एकदा आमच्या गावात होऊन जाऊ द्या, होऊन जाऊ द्या, इथे तुमचे भागवत. थोडा संवार्जन करून सुंदर घोड्याची गावाबाहेर येऊ चालूनी, ताळमृदंग वीणा घेऊनी, वृंदते जय नरहरी मुखात होऊन जाऊ द्या, होऊन जाऊ द्या, तुमचे भागवत. बाबा या नाव, बाबा या नाव, आमच्या गावात होऊन जाऊ द्या, होऊन जाऊ द्या, इथे तुमचे भागवत. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. रामानंद स्वामी आले. माहिती पडता बरोबर राजा पालखी घेऊन सारे भक्त लोक टाळ मृदंग विना पुष्पाचा वर्षाव जागा साफ करून स्वतः गेला. 6 कोस गेला राजा पालखी घेऊन गुरुच्या सामोरा. कसं असते प्रेम आलं कधी आपल्या मनात, असं आलं. अरे फोन कधी आला जेवता जेवता की युवाईबा बस स्टँड वर आले तर म्हणते बस जेवतं ताट देते लोटून. बाई म्हणते कुकडे बय केले, तुला काय माहिती आहे युवाई येईल जाते. युवाईच्या हातची थैली काही नसते, 2-4 क्विंटलची केळं असतात, त्यात एखादा पुळा असते पारल्याचा. तो युवाई वरती इकडे ना वळत नाही माझं आहे ते, नाही माझ ते थैली म्हणते मरतो का आता आवडती. एवढं प्रेम केलं साधूवर करून तर बा देव हातात तुमच्या, देव हिंडीन मागे. तू काय माऊलीन गाथ्यात लिहिला हे, संतासी देखोनी हुसी पाठ मोरान ब्यायाशी सामोरा जाय वेगी. बरं असं इवायली जर देव मानून जर अशी भक्ती केली तरी बरंच आहे म्हणा, पण आपली भक्ती सरी पैशावर त्या याच्यावर असते अवलंबून. फाटका तुटका इवाई आला तर मग काहाचं काय हो. खात काय तमाखू गिमाखू घ्या, दुसरं चहा चालत नाही त्याले. पुरे युवा आला तर चहा नाही, दूध नाही, तूप त्याच्या. तो वकेलो सारखा आला झिंगऱ्या मिंगरे, तमाखू गिमाखू खाता काय. हा शेवटचा टाइम आहे आमच्या गावातून, मग गाडी नाही. पहिले का
म्हणून नाही वाला कधी असं नाही नाही पिंट्या निम देईन तुम्हाला सकाळून बिन नो निजा. काय प्रेम आहे सळेल या जगातलं आणि काय माणूस त्याला मोठेपणा देते. अरे बाबा बाबा, ज्याच्या जवळ भेद नाही, ज्याच्या जवळ लहान मोठा नाही, त्याला म्हणतात महात्मा, त्याला म्हणतात साधून, त्याला देव म्हणतात. बाबा मृदू सभा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, दया करण्याचे पुत्रासी तेची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. त्याच्याजवळ असा भेद नशीन. तुको म्हणतात, तुका म्हणे तो देव आहे रे बाबा. देवा साबो आपल्या गावात सिद्ध म्हणा देव आहे. चरित्र काय झालं की रामानंद स्वामी त्या राजाची सेवा पाहून राजधानीत राहिले. भजन कीर्तन सुरू झालं, प्रवचन होत. पण रामानंद स्वामीले द्वारकेला जाणं होतं, तिथी ठरली होती. म्हणून रामानंद स्वामीने सांगलं, राजा आम्ही आता द्वारकेला जातो. राजानं सांगलं, देवा महाबी मन द्वारकेला यायला. मी बरंच आयुष्य झालं आता, काही केस पांढरे झाले, काही काळे आहेत. कधी देह सुटी नेम नेहमी अजून द्वारका पाहिलं नाही. राज्य खूप केलं पण द्वारका गेलो मा म्हणाय द्वारकेला येऊ का तुमच्या सोबत. रामानंद स्वामीने सांगितलं की चाल राजा. मग काय राजाने केली तयारी. सकाळी निघली ती दिंडी. रामानंद स्वामी त्याचे शिष्य राजा राणीला माहित पडलं की आपला मालक राजा चालला द्वारकेला. 20 बे राणे आल्या राजाला ओळख. कुठे चालले म्हणे द्वारकेला. आम्ही येतो. राजा म्हणे तुम्ही घरी राहा, सगळी सोय आहे, खाणं पिणं संडास बाथरूम कुकर मिक्सचर इस्त्री पिस्तरी काय सर आहे ना घरी. मा संघ काल येता तुम्ही. मी चाललो संताच्या संघ. नाही नाही आम्ही येतो. एकही सण ऐके ना. राजा पडला चक्रा. रामानंद स्वामीने ते पाहिलं सगळं. रामानंद स्वामी आले राजाला सांगलं म्हणे राजा तू असा कायदा कर की अंगावरले डाग दागिने बंदे काढा, हे भारी कपडे काढा आणि घोंगळं अंगाला गुंडावा. घोंगळं ते पहिले घोंगडे गुदगुल्या कर म्हणजे असे आता घोंगडे भार न्यारे निघले नरम. पहिले घोंगडे कसे होते रुतत ते काय घोंगडे बाबा वापरत ते रुतत अंगाले. तर जे बाई ते सगळं अंगावरले दागिने भारी कपडे काढून घोंगळं गुंडाईन तिले म्हणा चाल आमच्या संग. राजाने सांगला अवश्य 20 जणी चाला. पण हा नियम आहे आता. हे डाग दागिने बासनं काढा, भारी कपडे काढा. रामानंद स्वामीने दिले 20 घोंगडे. उचला एक एक आपलं गुंडा. 19 जणी पैत गेल्या, दरवाजा लावून बसल्यास बाहेर आलेही नाही. हा असं संसारातलं प्रेमच तसं आहे. मग जाऊ चाले धंदा तो बहीण म्हणे दादा, शृंगार भूषणे कांता लवे बहु माने, स्त्रिया बोलती मधुर वचन पती वश व्हावा म्हणून, वेश्या बोलती मधुर वचन मिळावे धन म्हणून या. गुरु बोलती मधुर वाणी की शिष्याने कृपा करुणी, आमचे धन शिष्य बोलती मधुर वाणी आमचे धनसूत कामिनी, गुरुने करावे निर्विघ्न. गुरुचे बोलणे बी फार मधुर, सुरुंगीत करुणी शिष्यवर पुरणपोळी स्वकुटुंब उदर नगदी पैसे मिळावे म्हणून. हे असं नकली प्रेम आहे सगळं. ओरिजिनल असते प्रेम असेल तर आपल्यावर फक्त 2च जाणायचं आहे. ध्यान ठेवा. या दोघांवर ज्यानं प्रेम केलं त्याला लढायचं काम येत नाही, पस्तायचं काय. एक तर श्री गुरु म्हणजे संत आणि परमात्मा बिनधोक. जसं मऊ बिछाण्यावर माणूस कसा निसते आनंदानं, असं मरायच्या टाइमला त्याला ती वरही दुःख होत नाही. त्याचं मन कातच हे अटकू देत नाही त्या विभूती. देव वैकल्याचा वारा जणे लागेल या सुकुमारा, आत्मबोधाचा पिंजरा सुयेतया ते. माझा भक्त ज्यावेळेस मरायचा टाइम येते ना, त्याच्या चित्तातले सगळं काम क्रोध विकार बायका पोर सरक्याच करून टाकतो मी, आणि मा नाव त्याच्या मुखात घालून देतो. देवाची सही होयला गीतेमध्ये देवानं सांगायला आहे असं. म्हणून जगामध्ये राहा सगळे मध्ये, कामधंदा रोज करा, सगळे काम बरोबर, पण प्रेम कोणावर करा? परमात्मा आणि संत. बाकी कुठेच नाही. कामाशी कामचारी धाम. गोपाल कृष्ण माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. बराच वेळ झाला, एकही राणी आहे ना बाई. रामानंद स्वामी काय राजा कुठे गेलं? शुभमंगल सावधान.
मग राजानं प्रधानाला पाठवलं. राणेला म्हणा आठपा ते झालं काय तुमचं ते घोंगडे कुंडावणं. त्या राणेने कावळं अंदरून लावली म्हणा ताईले सांगा म्हणा आमचं काही साधत नाही आज. पण एक सीता नावाची होती पत्नी सर्वात धाकटी, ते मात्र डागडागिने काढून घोंगळा अंगाले गुंडावून आली आणि रामानंदाचे पाय धरले. सांगले बाबा मी येते माझ्या पतीसोबत. रामानंद सांगत चाल आम्हाला शिस्त लोक पाहिजेत नाही. कबीर महाराजाचा एक दोहा आहे, कबीरा खळा बाजार में कोलिता लेके हात. कोलिता समजलं ना तुम्हाला, म्हणजे टेंबा, धगधग करणारा टेंबा. कबीर महाराज म्हणत आम्ही चौबारात उभे आहोत खोलीत घेऊन. का साठी उभे आहे तुम्ही? घर फुकवतो आपणा, चलो हमारे साथ. हा टेंबा घ्या आपलं घर चतो आणि मग आमच्या संग या. काल कुणी रिकामे धंदे करून टेंबा घ्या आणि घर चतवा. नाही बाबा तू जरा एकटा साधू बा, असा एवढा साधू चालते का आपल्याला? आपल्याला देवही पाहिजे साधू पाहिजे, पण कसा गुळू 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 हे बी ते बी असं पाहिजे आपल्याला. इथलं कुठे दक्ष राजाच्या जवळ नारद मुनी ठेवले, पोरायला शिकवा माय. दक्ष राजानं नारद मुनी शिकवलं द्यायले. 12 महिन्यानं राजा पाहायला आला. पोरायला काय काय शिकवलं नारद मुनीने येऊ पाहिलं. ते पोरं असे पद्मासन लावून असे स्थिर बसेल. राजा गेलाय काय का पोरा, ओ बाबू मी तो बापा पाय माकडे. तो असा डोई उघडे ना, काही काही डोळे उघडले तर आधी आत्माकार वृत्ती झाली त्याची. राजा आला नारद मुनी म्हणे काय गुरुजी मास्तर केलं तुम्हाला? म्हणे हो. काय शिकवलं पोरायला? असं मुली ओळखत नाही. म्हणे नाही त्याला ब्रह्मश्रुतीचा पाठ दिला मी आता, ते महात्मे झाले. म्हणजे लग्न करणार नाही? म्हणे नाही. राज्य कारभार? म्हणे नाही. यशासाठी हे शिकवायसाठी बोलावलं तर राग आला त्या राजाले, दक्ष राजाले. त्या नारद मुनी श्राप दिला. म्हणे तुम्ही माय पोरं बंदे बैकून टाकले, मा श्राप आहे तुम्हाला, तुम्ही एका ठिकाणी थांबसा नाही, बस सांग हिंडतच राहायचं. असं म्हणता बरं नारद मुनी बा चालले लय पाय दाबत अशी उभं, तो श्राप लोटत जाय. सांगा बरं काय फी घेतल ती काय त्या पोरं शिकवायची? खोडकू बी नाही. लोकायला काय पाहिजे? हा साधू तर पाहिजे, पण इथला बैकवणारा साधूही ना पाहिजे. सीता आली, रामानंदाचे पाय धरले. बाबा मी येते द्वारकेले. सांगा रामानंद स्वामीला असे पक्के लोक पाहिजेत तो आम्हाला. चालली मग सीताबाई चालली द्वारकेला. द्वारकेला गेल्यानंतर गोमतीचं स्नान झालं, समुद्राचं स्नान झालं, रणछोडजी रायाचं दर्शन झालं, तिथे प्रवचन झाले सगळं. रामानंदन स्वामी सांगला चला आता पुन्हा आपल्याला काशीले चालायचं आहे. पिपाजी राजा गेले, सद्गुरूचे पाय धरले आणि सांगितलं की बाबा मन या द्वारकेतून निघा वाटत नाही, काही दिवस राहा वाटते. राहू का इथे? तुमची आज्ञा असेल तर, नाही तर मग आम्ही चालले जातो. झाड हे फळाले कधी सोडते? हा जे फळ परिपक्व होते त्याला झाड सोडून देते, तद लोक नाही सोडत. तसं आपला शिष्य परिपूर्ण झाला. आता हा कुठेही बी भारतात नाही, जगाच्या कान्याकोपऱ्यात झोपला तर फिकर नाही आपल्याला. याच्यावर किती संकट आले तर हा ते पेलू शकते असं गुरुली ज्यावेळेस समजते त्यावेळेस गुरु त्याला म्हणतात जाय आता मला सोड, त्याला काढून बी देतात. रामानंद स्वामीने सांगलं की सीताले घेऊन तू आणि पती पत्नी तुम्हाला वाटेन तोपर्यंत द्वारकेत राहा, नंतर आपल्या गावाला चालले. रामानंद स्वामी निघून आले आणि सीताबाई आणि पिपाजी राजा द्वारकेमध्ये राहू लागले. 4 धामातलं एक धाम आहे द्वारका. बापरे, आज लेकर नाही जरा सुनू सुनू लागून राहिला आहे की नाही? हा चिल्लर पाहिजेच ना, नाही चिल्लरचा मोठा वांदा होता. चिल्लर शिवाय मजा नाही येत. लेकर असते की नाही बापा, मॅरेज त्या 5-6 पोरी हे पोरं जा पावली करतात, तुम्हाला काय सांगा खूपच. तर एकदा काय झालं की पिपाजी राजा समुद्रावर गेले आंघोळ करायला. सीताबाई बाहेर उभ्या होत्या. तेवढ्या तरी भाविक लोक आले. त्याला विचारलं पिपाजी राजानं, का इथे भगवंतानं सोन्याची तारका होती ती डुबवली म्हणतात समुद्रात? ते म्हणत हो तसंच आहे. ते डुबवली म्हणून बरं झालं, नाही तर आता लोकांना मारामाऱ्या तोळा केल्या असते त्या द्वारका लुट्यासाठी. सोन्याची द्वारका
एका ग्रामचा भाव 1.5 लाख झाला ना आता, 10 ग्रामचा. मग लोक तोडत नव्हते ते द्वारका, देवाने ते डुबून टाकली. तर पिपाजी राजा म्हणत ते ठिकाण माहित आहे काय तुम्हाला? तर भाविक लोकायला काय माहित बाबा, हा राजा कुदीन ते द्वारका पाहायला समुद्रात. लोकांनी सांगलं ते तिकडे डुबवलाय द्वारका सोन्याची देवाने. जोच पिपाजी राजाने उडी टाकली ते सोन्याची द्वारका पायासाठी समुद्रात. सीताबाईनं पाहिलं ते आपल्या मालकानं समुद्रात उडी टाकली आणि देवाची द्वारका पायासाठी आपलं सौभाग्य समुद्रात गेला आता. पण ते माऊली काही साधी नव्हती, पक्क्या गुरुचा चला काय अलगच असते. तिनं आसन टाकलं, बस देवाचं भजन सुरू केलं एकसारखं डोळ्याला. बस परमात्मा तूच माझ्या पतीचं राखण करा, तर मी काय करू? बाईची जात ते त्यात कुठे टाकू शकत होती काय? टाकून तिला झेपणं होतं काय? जाऊन तेही मरत होती. म्हणून अळानीपणाने ते देवाचं भजन करत बसली सीताबाई महान पतिव्रता. आता पिपाजी राजानं भगवंताच्या नावावर उडी टाकल्यानंतर तो परमात्मा कसा त्यात पिपाजी राजाला मरू दे? तो घोट्या इथलंच पाणी. पण पिपाजी राजा त्या द्वारकेमध्ये गेले, सोन्याची द्वारका जी समुद्रात डुबवला तिथे गेले. देवाचा दरबार होता. परमात्मा 16,108 स्त्रिया, यादव, उद्धव, अक्रूर परमात्मा उठून आले. राजाचं स्वागत केलं, आसनावर बसवलं, पूजन केलं, खाय प्यायचं केलं. बरेच दिवस झाले, बरेच दिवस. पिपाजी राजा तल्लीन झाल्या. देवाच्या घरी गेल्यावर काय यादी नको कोणाला कायची. सीताबाईचं चालूच उपोषण इकडे, देवाचं भजन आणि धावा चालू. समुद्राच्या काठावर एकटीच बसली माऊली. मग एक दिवस परमात्मा म्हणतात पिपाजी राजा, बरेच दिवस झाले आता आता माझ्या नावाचा प्रचार तुम्ही जगात करा. लोक अशांत व्हायलाय, लोक भित्रे व्हायलाय, लोक विकारानं त्रस्त झाले, व्यसनानं त्रस्त झाले. त्याला गरज आहे माया भजनाची, तुम्ही वर जा आता. मग देवाने काय केलं की ती छाप असते की नाही, छाप पहिले याच्यात डुबवतात आणि मग अशी लावतात ना, मुद्रा म्हणतात त्याला. ते मुद्रा दिली तिलक आणि सांगितलं की पिपाजी राजाला, पहिला तिलक देवानं लावून दिला पिपाजी राजाले आणि ते मुद्रा दिली, जा. मग पिपाजी राजा किती दिवसानं सर्वेच्या देखत समुद्रावरून चालत आले सीताबाईच्या जवळ. सीता उघड डोळे, मी आलो. पाहिलं तर पिपाजी राजा. दोघायला आनंद झाला. रणछोडजी रायाचं दर्शन घेतलं आणि पिपाजी राजांनी ती मुद्रा कलियुगातल्या लोकांच्या उद्धारासाठी रणछोडजी रायाच्या मंदिरात ठेवून दिली. जे देवाने दिली होती ती आजही द्वारकेला आहे प्रभूच्या मंदिरात. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु